कृती 5. खाली दिलेले विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे त्या संख्येवर बरोबर अशी खून कर. म्हणजे आपल्याला इथे खाली काही संख्या दिल्या आहेत, त्याच्या समोर 2 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एक बरोबर आहे आणि एक चुकीचे आहे. बरोबर जे आहे त्याच्या समोरील म्हणजे त्यावर आपल्याला बरोबर अशी खून करायची आहे. तर चला पहिल्यांदा आपण पाहूया की कोणती संख्या तयार होते विस्तारित मांडणीनुसार. तर पहिल्यांदा आहे 4000 अधिक 600 म्हणजे 4600 झाले, अधिक 90 म्हणजे 4690 झाले, अधिक 2 म्हणजे 4692 झाले. आता कुठे लिहिलेले आहे या दोन्हीपैकी 4692? तर हे आहे, हे 40692 आहेत, पण आपल्याला 4692 पाहिजे. तर हे उत्तर बरोबर आहे, म्हणून आपण यावर बरोबर अशी खून करूयात अशा प्रकारे. आता आपण दुसरे पाहूयात. तर दुसऱ्यामध्ये आपल्याला 30,000 अधिक 500 अधिक 80 अधिक 7 लिहिलेले आहे. इथे आपल्याला संख्या ओळखायची आहे. तर कोणती संख्या येईल बरे इथे? 30,000 अधिक 500 म्हणजे काय झाले? 30,500. 30,500 अधिक 80 किती झाले? 30,580. आणि त्यामध्ये 7 मिळवले ते काय झाले? 30,587. कुठे लिहिलेले आहे तसे? तर ते इथे लिहिलेले आहे. इथे 35,807 असे लिहिलेले आहे, पण आपल्याला 30,587 पाहिजेत. तर हे उत्तर आपले योग्य आहे, म्हणून आपण यावर बरोबर अशी खून करूयात. आता यानंतर पहा, इथे आपल्याला काय लिहिलेले आहे दिसत आहे. तर 20,000 अधिक 8,000 किती झाले? 28,000. अधिक 700 किती झाले? 28,700. अधिक 60 किती झाले? 28,760. आणि अधिक 0 म्हणजे काहीच नाही आहे, मग किती झाले? काहीच मिळालं नाही, तर तीच संख्या 28,760. कुठे लिहिलेले आहे या दोन्हीपैकी? तर इथे लिहिलेले आहे. तर यावर आपण बरोबर अशी खून करूयात अशा प्रकारे. आणि ही होती 28,706, पण आपल्याला 28,060 पाहिजे होते, म्हणून आपण यावर बरोबर अशी खून केली. आता यानंतर शेवटचे पहा उदाहरण. इथे काय लिहिलेले आहे? तर 10,000 अधिक 1,000 काय झाले? किती झाले? तर 11,000. अधिक 10 किती झाले? 11,010. अधिक 9 11,019 अशी संख्या तयार झाली. इथे आपल्याला शतक स्थानी कोणता अंक नाही आहे, म्हणजे आपल्याला तिथे 0 लिहायचं आहे. तर पहा, तर या दोन्हीपैकी कोणती संख्या येईल? तर ही येणार 11,019. शतक स्थानी 0. इथे पहा, इथे काय केले आहे? इथे 11,109 केले आहे, पण आपल्या शतक स्थानी इथे संख्या लिहिलेली दिसत नाही आहे, म्हणून इथे 0 येणार आणि इथे 1 येणार. म्हणजे उत्तर काय येणार? तर हे वाले 11,019. त्यावर आपण बरोबर अशी खून करूयात. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूयात. तर चला पाहूया इथे काय लिहिलेले आहे ते. कृती 6. खाली दिलेल्या वाक्यामध्ये काही संख्या दिल्या आहेत, त्या संख्या कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे ती संख्या ओळख आणि ती अक्षरात लिही. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलेले आहे की खाली काही वाक्य दिलेली आहेत, त्या वाक्यामध्ये त्या संख्येचे विस्तारित रूप आहे आणि त्या कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे ते ओळखून आपल्याला ती संख्या तयार करून ती संख्या अक्षरात लिहायची आहे. तर चला पहिले उदाहरण पाहूयात. वाक्य, एका जंगलात 4,000 म्हणजे पहिली संख्या आहे 4,000 सागाचे झाडे, 30 झाडे निलगिरीची, 400 झाडे फणसाची होती आणि चंदनाची फक्त 1 झाड होते.
म्हणजे आपल्याला आता इथे विस्तारित रूपाची संख्या शोधायची आहे. तर आधी आपण हजार स्थानचे घेतलं म्हणजे 4000 आहे. नंतर शतक स्थानचे आहे, शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे. मग काय तयार झाली संख्या, तर ती संख्या तयार झाली 4400. यानंतर दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे 30. दशक स्थानचा अंक काय झाला 3. मग आता काय तयार झाली संख्या 4430 अधिक 1 31. मग काय झाली 4431. आता ही संख्या आपण अक्षरात लिहूया. तर चला लिहू. चार हजार चारशे एकतीस. अशा प्रकारे ही संख्या मी इथे लिहिलेली आहे, तुम्ही सुद्धा लिहा. आता यानंतर पहा, दुसरी विस्तारित मांडणीची संख्या तयार करायची आपल्याला. तर वाक्य वाचूया आपण. वाक्य, राजूने दुकानातून 3000 ग्रॅम साखर, 200 ग्रॅम चहा पावडर आणि 50 ग्रॅम टोस्ट आणले. तर इथे संख्या पहा, 3000 अधिक 200 किती झाले 3200. 3200 अधिक 50 किती झाले 3250. त्यापुढे काही दिलेले नाही. तर आपली संख्या काय तयार झाली 3250. तर चला आपण इथे लिहूयात. 3000 250. अशा प्रकारे ही संख्या आपण इथे अक्षरात लिहिलेली आहे. तर चला आता पुढच्या पानावरील तिसरी संख्या लिहूयात. तर याची विस्तारित मांडणी पाहू आधी आपण. बाबांनी, वाक्य वाचू ना, बाबांनी 1000 रुपये मुलांच्या दप्तरासाठी, 600 रुपये वह्यांसाठी आणि 5 रुपये पेन्सिलसाठी खर्च केले. तर इथे आपल्याला काय संख्या तयार होईल बरं? कोणती संख्या तयार होईल? 1000 अधिक 600, 1600 अधिक 5 म्हणजे इथे शतक स्थानी अंक नाही. दशक स्थानी अंक नाही, शतक स्थानी 6 आहेत. दशक स्थानी अंक नाही आहे म्हणून ते लगेच आपल्याला 5 रुपये लिहिलेले आहे, म्हणजे 5 ही संख्या आहे एकक स्थानी. तर आता आपली संख्या काय तयार होईल? तर ती होईल 1605 रुपये. रुपये नाही लिहायचे आपले, तर फक्त 1605 लिहायचे आहे. तर चला लिहूयात. एक 1000 600 5. अशा प्रकारे इथे मी ही संख्या अक्षरात लिहिलेली आहे, तुम्ही सुद्धा लिहा. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे. आता दुसऱ्या उपघटकातील आपण कृती क्रमांक 1 पाहूयात.